श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ बांधकाम कामगार जे आहेत तर त्यांना मिळणार 4,200 रुपये। महाराष्ट्र इमारत वितर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे एक आपल्याला नवीन अपडेट्स आलेली आहे किंवा मग बघा जे काही क्लेम्स असतील तर ते नवीन आलेले आहेत। तर मिळणार बांधकाम कामगारांना 4,200 रुपये। तर हे कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत आणि याची प्रोसेस काय असणार आहेत, तसेच बघा यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बघा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर बघा हे 4,200 रुपये असणार आहेत। तर हे कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत किंवा मग जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांनाच मिळणार आहेत की मग ज्यांची ID ॲक्टिव्ह आहे की नाही, किंवा मग जे नवीन आहेत किंवा जुने बांधकाम कामगार आहेत तर हे 4,200 रुपये कोणाला मिळणार आहेत। तर बघितलं गेलं तर बांधकाम कामगारांचे सर्वच जे बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांना हे 4,200 रुपये सर्वांनाच मिळणार आहेत। बघितलं गेलं तर ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ॲक्टिव्ह आहे, रिन्युअल केलेली आहे किंवा मग ID एक्सपायर झालेली आहे किंवा नाही नोंदणी झालेली आहे तर अशा बांधकाम कामगारांना हे 4,200 रुपये मिळणार। ज्या बांधकाम कामगारांची ID एक्सपायर झालेली आहे, रिन्युअल झालेलं नाही किंवा रिन्यू केलेलंच नाही तर अशा बांधकाम कामगारांना हे जे 4,200 रुपये असणार आहेत तर ते मिळणार नाही। ज्या बांधकाम कामगारांची ID ॲक्टिव्ह असेल तर मग ते जुने बांधकाम कामगार असू शकतात किंवा मग त्याच्यामध्ये नवीन बांधकाम कामगार असू शकतात। तर नवीन नोंदणी असली तरी सुद्धा सर्वांनाच हे 4,200 रुपये मिळणार आहेत। याची पुढे प्रोसेस काय असणार आहेत, यासाठी आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागत आहेत तर याच्यासाठी बघा तुम्हाला तुमच्या प्रोफाईल IDचा जो फोटो असतो तर तो तुम्हाला लागत असतो। त्याचबरोबर जे आपले आधार कार्ड असतं, आधार कार्ड लागत असतं, बँक पासबुक लागत असतं। तसेच बघा आपली बांधकाम कामगाराची जी पावती असते बघा, लेबर पावती त्याला म्हणतात, तर लेबर पावती सुद्धा लागत असते। पहिलं काय व्हायचं तर 1 रुपयाची चलन पावती म्हणत होती तर ती लागत होती, पण आता ती सध्या बंद झालेली आहे तर ती आपल्याला लागत असते। तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्याला लागत असतात, डॉक्युमेंट्स एवढे लागत असतात। कारण बघा प्रोफाईल साईडचा जो फोटो असतो तर तो आपल्याला ऑनलाईन कागदपत्र सबमिट करण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी जर ते फोटो मागितला तर आपल्याला हा फोटो प्रोफाईल साईजचा तर द्यावा लागत असतो। मध्ये ऑनलाईन सुद्धा प्रोसेस आहे आणि ऑफलाईन सुद्धा प्रोसेस आपल्याला करावे लागत असते। 4,200 रुपये। तर ही योजना कोणती आहे तर बघा कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना। तर ह्या योजनेचे जे नाव आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आलेली आहे तर या योजनेचे नाव असणार आहे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना। तर यातूनच आपल्याला जे 4,200 रुपये असतात तर ते मिळत असतात लागतं। तर बघा जे बांधकाम कामगार आहेत नोंदणीकृत तर त्यांना दिवसाचं हे प्रशिक्षण दिलं जातं। म्हणजे पाहिलं तर 15 दिवसाची ट्रेनिंग तिथे आपल्याला दिली जाते। मग त्या 15 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये आपल्याला काही बांधकाम कामगाराविषयी माहिती दिली जाते किंवा मग जे काही नियम असतात तर ते तिथे शिकवले जातात। काही नियम माहितीची सांगितली जाते आणि त्यानंतर जे आपलं सर्टिफिकेट येतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा सर्टिफिकेट आहे ते मिळाल्याशिवाय म्हणजे बघा नोंदणीकृत बांधकाम आहेत, कामगार आहेत तर त्यांना 15 दिवस माहिती किंवा नियम जे असतात तर ते शिकवले जातात आणि त्यानंतर 15 दिवसांनी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळत असतं। नंतर बघा जे सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच आपल्याला हा जो योजनेचा क्लेम जो आहे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजनेचा क्लेम आपल्याला करता येतो आणि त्यानंतरच आपल्या बँक खात्यामध्ये आपल्याला 4,200 रुपये हे मिळत असतात। सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ऑनलाईन हा जो क्लेम आहे किंवा मग हा जो फॉर्म आहे तर तो आपल्याला भरता येतो। हे सर्टिफिकेट असणार आहे तर हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं या कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजना। तर हा क्लेम जो आहे तर सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय आपल्याला करता येत नाही। त्याच्यामुळे बघा आपल्याला क्लेम हा करण्यासाठी सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं, ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे। तर तो तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे। ऑनलाईन क्लेम केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट करायचं आहे, क्लेम करायचं आहे आणि त्यानंतरच बघा तुमच्या बँक खात्यामध्ये 4,200 रुपये हे जमा होत असतात। तर बघा ही जी स्कीम आहे किंवा मग ह्याला तुम्ही बांधकाम कामगार योजना म्हणू शकता। तर ही कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजनाची स्कीम आहे तर ही आत्ता बघा चालू झालेली आहे, काही दिवसांपूर्वी चालू झालेली आहे। कारण बघा इलेक्शनमुळे काही दिवसांसाठी ही स्थगित केलेली होती आणि त्यानंतरच ही जी स्कीम आहे, योजना आहे तर ही चालू झालेली आहे। IGR मध्ये ही जी योजना आहे तर फक्त नमूद केलेली होती, पण आता ही जी योजनेचा जो लाभ असणार आहे तर बांधकाम कामगारांना आता मिळत आहेत।
तर याची बघा 2 ते 3 प्रोफाईल सुद्धा आपल्याकडे तयार झालेले आहेत. तर ही कौशल्य वृद्धी प्रशिक्षण योजनेचा क्लेम जर तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला कॉमेंट करून सांगायचं आहे. तसेच तुम्हाला अजून याबद्दल काही माहिती हवी असेल त्याचबरोबर बघा 4,200 रुपये आपल्या खात्यामध्ये येण्यासाठी अजून काही प्रोसेस असणार आहे. याची जर बरीच माहिती पाहिजे असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याचबरोबर काही नवीन बांधकाम कामगारांबद्दल अपडेट, त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.